35 वर्षांपासून प्राण यांचे निस्सीम चाहते असणाऱ्या बदलापुरातील अनिल पालये यांनी दिवंगत अभिनेते प्राण यांचा अनोखा संग्रह उलगडला। विशेष म्हणजे अनिल पालये यांनी प्राण यांच्यावर पहिलं मराठी पुस्तकही लिहिलंय। इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खां को कौन नहीं जानता। खैर, अब मुलाकात हो गई। जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो। ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं। अभिनयातलं दादा व्यक्तिमत्व म्हणजे प्राण। त्यांच्या अभिनयाची जादू कोट्यवधी रसिकांवर झाली। या कोट्यवधी रसिकांपैकी एक म्हणजे बदलापुरातील 54 वर्षीय अनिल पालये। प्राण यांच्या जंजीर सिनेमातला अभिनय अनिल यांना इतका भावला की ते प्राण साहेबांच्या प्रेमातच पडले। त्यानंतर मुंबई पुणे परिसरातील सिनेमागृह पालथी घालत प्राण साहेबांचे सर्व सिनेमे त्यांनी पाहिले। ते इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी प्राण यांच्याविषयीचे शेकडो लेख, फोटो, मुलाखती, पुरस्कार यांची माहिती संग्रहित केली। 2001 साली इंटरनेटच्या माध्यमातून 2 फोटो अल्बम तयार केले। गेल्या वर्षी तर त्यांनी प्राण अभिनयाची खाण हे पहिलं मराठी पुस्तक लिहून प्रकाशित केलं। प्राण यांना भेटून अनिल यांनी हे पुस्तक भेट दिलं होतं। त्याच्यावरचं असं पहिलंच पुस्तक लिहिण्याचं भाग्य मला लाभलं, कारण जेव्हा इंटरनेट सुरू झाला त्याच वेळेला मी त्याच्यावर अल्बम बनवले। त्याच्यामध्ये त्याच्यावरची जशी माहिती इंटरनेटमधून घेतली तशीच मी जी गेले 35 वर्ष साठवत होतो माहिती, 30 वर्ष 30-35 ती सगळी माहिती मी त्यात एकत्रित केली। रिअल लाईफ मध्ये प्राण खलनायक असते तरी रिअल मध्ये ते जंटलमन होते असं अनिल पालवे सांगतात। त्यांना निरोप देण्यासाठी ते शिवाजी पार्क इथं आले होते। प्राण यांच्या निधनानंतरही त्यांना आपल्या संकलनातून जिवंत ठेवण्याचं काम अनिल पालये यांनी केलंय। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुंबई। वळूया पुढच्या बातम्यांकडे।